नमस्कार बालमित्रांनो. आज मी आपल्या या 108 गोष्टींच्या मालिकेतली गोष्ट जी सांगणार आहे ती आहे 1927 साली 4 सप्टेंबर या दिवशी नागपूरमध्ये घडलेली ही गोष्ट आहे. आता 1927 आणि नागपूर म्हणजे यावेळी पूजनीय डॉक्टर हेडगेवार, केशव बळीराम हेडगेवार, जे संघाचे पहिले सरसंघचालक हे त्यावेळी नागपूरमध्ये होते आणि नागपूरमधल्या हिंदू लोकांचं संघटन करायचं, त्यांना सशक्त करायचं हे त्यांचं काम सुरू होतं. आणि अशा वेळी त्यांना कुणकुण लागली की ते डॉक्टर हे कसे होते, ते नेहमी सावध असे होते. कुठे काय चाललंय ह्याची सतत माहिती ते घेत असत. आणि त्यांना अशी कुणकुण लागली की या 4 तारखेला त्या नागपूरमधले मुसलमान एक मिरवणूक काढणार आहेत. 4 तारीखच का, तर त्या दिवशी आपली जी हिंदूंची महालक्ष्मीची पूजा असते, गौरीची पूजा असते, त्यातला गौरी जेवणाचा तो दिवस होता. त्याला महालक्ष्मी असं तिकडे म्हणतात विदर्भात. मग काय, सकाळपासून सगळेजण कामात असतात, जेवणाची चांगली तयारी केलेली असते, गौरी घरी येतात, त्यांना चांगलं जेवू खाऊ घालायचं, सगळं दागिन्यांनी सजवलेलं असतं. घरात जे दागिने असतात ते त्यांना सजवण्यासाठी सगळे बाहेर काढलेले असतात. असं घरात वातावरण असतं. जेवायला उशीर होतो, भरपूर जेवण करून सगळे आराम करत असतात नंतर, अशी परिस्थिती असते. म्हणून याच दिवशी मिरवणूक काढायची आणि त्यांचा हेतू फक्त मिरवणूक काढण्याचा नव्हता, तर मग एक मिरवणूक निघाली की हिंदूंच्या घरात घुसायचं, लोकांना मारायचं आणि दागिने पळवून न्यायचे. हा त्यांचा बेत होता. डॉक्टरांना कळाल्यावर त्यांनी कुठे पोलिसांकडे तक्रार केली नाही, काही नाही. कारण तो काळ असा होता की एकीकडं सध्याचे सम्राट असलेले इंग्रज आणि दुसरीकडं जे पूर्वीचे आपण सम्राट आहोत असं समजणारे मुसलमान, त्या दोघांची एकी होती. त्यामुळे तिकडं तक्रार करायला गेलं तर डॉक्टरांनाच पकडून तुरुंगात टाकतील अशी परिस्थिती होती. त्यामुळे त्यांनी तक्रार वगैरे काही कुठे केली नाही, पण सर्व स्वयंसेवकांना सांगून संघस्थानाच्या मागे जी भिंत होती त्या भिंतीच्या मागे त्या दिवशी जमण्याची व्यवस्था केली. जी काही शस्त्रांची व्यवस्था करायची होती ती सगळी केली आणि सगळ्यांना सूचना देऊन ती मिरवणूक ज्या भागातून जाणार होती त्या सर्व गल्ल्यांमध्ये हे स्वयंसेवक सुरक्षेसाठी थांबतील अशी व्यवस्था करून दिली. झालं, मिरवणूक निघाली आणि त्यांना माहिती होतं लोकांना की आता सगळे हिंदू हे जेवून खाऊन आपल्या घरी झोपलेले असतील, त्यामुळे आता आपण घुसायचं, आपल्याला प्रतिकार करणारं कोणीही नाही. म्हणून ते पहिल्या गल्लीत घुसले. त्यांच्यावर काठ्या, लाठ्या आणि शस्त्र यांनी मारा झाला. कोणाची डोकी फुटली, कोणाच्या हातातून रक्त व्हायला लागलं, ते तिथून पळाले, पुढच्या गल्लीत गेले. पुढच्या गल्लीत गेले तर तिथे हीच परिस्थिती, तिसऱ्या गल्लीत शिरले, तीच परिस्थिती. सर्व गल्ल्यांमध्ये जिथे जिथे ते शिरत होते त्या गल्लीच्या तोंडाशीच त्यांना मार मिळत होता. कोणाची डोकी फुटत होती, कोणाला जखमा होत होत्या आणि रडत ओरडत ते पळून जात होते. होता होता ही बातमी सगळ्यांना कळाली. आणखीन काही मुसलमान आले आणि त्यांनी पुन्हा मारहाण करण्याचा प्रयत्न केला, पण त्या सगळ्यांना मार खाण्याची वेळ आली. तितक्यात एक हिंदूंची प्रेतयात्रा निघालेली होती. तर हे मार खाल्लेल्या सगळ्या मुसलमानांनी त्या प्रेतयात्रेवर हल्ला केला आणि त्यातले काही लोकांना जखमी केलं. हे झाल्यावर हिंदू लोक अजूनच चवताळले आणि सगळ्या नागपुरात मुसलमान मार खायला लागले. आता मात्र इंग्रजांना लक्षात आलं की आपले प्रिय मुसलमान हे हिंदूंकडून मार खातायत. आपल्याला वाटत होतं की हिंदू हे भित्रे असतात, घाबरट असतात, त्यामुळे मुसलमानांनी हल्ला केल्यावर ते काही करणार नाहीत. पण इथं तर उलटच घडतंय, मुसलमान मार खातायत. त्यामुळे इंग्रजांनी ताबडतोब बाहेरून पोलीस मागवले आणि नागपुरामध्ये शांतता प्रस्थापित केली. या गोष्टीतून पूजनीय डॉक्टरांनी आपल्याला काय धडा दिलेला आहे हिंदूंना? आपल्याला जर शांतता हवी असेल, हिंदूंना शांतताच हवी असते. हिंदूंना आक्रमण, दंगा, रक्तपात नको असतं. पण जर आपल्याला शांतता हवी असेल तर ती सामर्थ्यातून आणि प्रतिहल्ला करण्याच्या तयारीतूनच मिळू शकते. समोरचा गुंड आहे, त्याच्यासमोर मी त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं ऐकेन आणि बेसावध राहीन असं जर आपण म्हटलं तर आपल्याला शांतता कधीही मिळणार नाही.
हा संदेश डॉक्टरने आपल्याला दिलेला आहे. आपल्याला जर ही गोष्ट आवडली असेल आणि सर्वांपर्यंत ती पोचावी असं वाटत असेल तर या गोष्टीला लाईक करा, त्याच्यावर काही कॉमेंट करा आणि ही शेअर नक्की करा. बोला भारत माता की जय. वंदे मातरम.